इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत परवानगीशिवाय डॉल्बीवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला। या कारवाईत 20,70,000 रुपये किमतीचे डॉल्बी साहित्य आणि वाहन जप्त करत प्रकरणात कपिल सुरवसे, आकाश वामणे, साजन गायकवाड, आदित्य सोनकांबळे, बाबू घागरे, अविनाश गायकवाड तसेच डॉल्बी मालक प्रेम संजय पवार, पिंपरी चिंचवड पुणे यांच्यावर कारवाई करण्यात आली। शहरात 19 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। या मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये तसेच कर्कश आवाजात गाणी वाजवू नयेत अशा स्पष्ट सूचना सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि साऊंड सिस्टीम चालकांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या। पोलीस आयुक्तांनी 15 एप्रिल रोजी याबाबत मनाई आदेशही जारी केले होते। तरी देखील 19 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पार्क चौक दरम्यान वाहनांची रांग लावण्यात आलेल्या ठिकाणी सरस्वती चौकातील आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था या मंडळाकडून परवानगी नसताना मोठ्या आवाजात हिंदी मराठी गाणी वाजवण्यात आली। पोलिसांनी तात्काळ सूचना देऊनही संबंधितांनी आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले। यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित मंडळाचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी 4 बेस, 4 टॉप, 1 मिक्सर, 2 एम्प्लिफायर, 1 पॉवर ट्रॉली आणि अशोक लेलँड दोस्त वाहन असा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमणी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली। पुढील तपास सुरू आहे।